नमस्कार मित्रांनो, परम्युटेशन पार्ट 2. मागच्या लेक्चरमध्ये परम्युटेशन पार्ट 1 तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं. त्यामध्ये फॅक्टोरियलचे इंट्रोडक्शन, पुन्हा काही शब्द असतील त्याला किती वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येतील असे काही उदाहरणं आपण बघितले होते. थोडेसे एक्सटेंडेड म्हणजे कंडिशनल परम्युटेशनचे उदाहरणं कसे असतात, स्पेशली ग्रॅज्युएट लेवलच्या परीक्षांमध्ये ऑलमोस्ट विचारले जातात, पण तरीही तुम्हाला तयारी करून ठेवणे आहे. त्यासाठी आपण परम्युटेशन पार्ट 2 बरं का, अजूनपर्यंत कॉम्बिनेशनला आपण सुरुवात केलेली नाहीये. कॉम्बिनेशन हा वेगळा पार्ट आहे. आधी परम्युटेशनला संपवून घेऊ. या लेक्चरमध्ये परम्युटेशनचे प्रश्न संपतील आणि मग कॉम्बिनेशनला स्टार्ट करू. राईट. कंडिशनल परम्युटेशनचे प्रश्न कसे असतात आणि त्याला कशा पद्धतीने डील केल्या जातं त्याला आपल्याला इथे बघणे. चला, क्वेश्चन नंबर 1 बघा. सिग्नेचर या शब्दापासून असे किती शब्द तयार करता येतील ज्यामध्ये सर्व स्वर एकत्र असायला पाहिजे. ही कंडिशन आहे बरं का, की स्वर एकत्र असायला पाहिजे. तर या कंडिशन नुसार सिग्नेचर याला किती वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येईल, तर त्याचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. चला, सिग्नेचर या शब्दामध्ये स्वर म्हणजे वॉवेल्स 5 वॉवेल्स असतात आणि 21 कन्सोनेंट्स असतात, म्हणजे स्वर 5 आणि व्यंजन 21. तर स्वर बाजूला काढूया. या सिग्नेचर मध्ये कोणता स्वर मिळतो तर बघा, आय हा एक मिळतोय. त्यानंतर ए मिळतोय, ए ला लिहून घेऊया. त्यानंतर यू मिळतोय, यू ला पण लिहून घेऊया. आणि त्यानंतर ई मिळतोय. या सिग्नेचर या शब्दामध्ये असे 4 स्वर आहेत. स्वर 5 टाईपचे असतात ना, ए ई आय ओ यू, त्यापैकी हे 4 इथे मिळाले. बरं, हे 4 मिळेल. त्यानंतर कन्सोनेंट्स म्हणजे व्यंजन किती आहेत त्याला बघू. शिल्लक हा एस एक आहे, एस लिहून घेऊया इथे. मग त्यानंतर जी मिळतोय, जी लिहिलाय. त्यानंतर एन मिळतोय, एन लिहिलाय. मग टी मिळतोय, टी लिहिलाय. मग आर मिळतोय, आर लिहिलाय. पुन्हा कोणता मिळतोय का? नाही. आपण काय केलंय, स्वरला वेगळं काढलंय आणि व्यंजन यांना वेगळे काढले. शॉर्टकटने कसं सॉल्व्ह करायचं असतं त्याला बघा. तर टोटल वॉवेल्स किती आहेत? 1 2 3 4. तर याला घ्या 4 फॅक्टोरियल. 4 स्वर आहेत तर 4 फॅक्टोरियल घेतले. बरं, यामध्ये काही रिपीट झालंय का बघा. रिपीट काहीच झालेलं नाही. आणि रिपीट जर झालं असेल तर त्याला आपल्याला भागाकार करावा लागेल, पण रिपीट झालेला नाही. त्यानंतर गुणीला हे टोटल मोजा. कन्सोनेंट्स किती आहेत? 1 2 3 4 5. टोटल किती कन्सोनेंट्स आहेत? 5. तर टोटल हे 4ही स्वर एकत्र यायला पाहिजे असा प्रश्न आहे. तर टोटल जितके स्वर असतील त्याच्यामध्ये 1 ने ऍड करा. कितीने? 1 एक्स्ट्रा ऍड करा. टोटल स्वर आहेत तुमचे 5 प्लस 1 म्हणजे तुमचे होतील 6 फॅक्टोरियल. ते किती होतील? 6 फॅक्टोरियल. टोटल स्वर होते 4 फॅक्टोरियल घेतले, व्यंजन आहेत 5, त्याच्यामध्ये 1 एक्स्ट्रा ऍड करणे आहे म्हणजे 6 फॅक्टोरियल. बरं, याच्यामध्ये पण शोधणे आहे की रिपीट काही झाला आहे का. SGNTR रिपीट काहीच नाही, त्यामुळे भाग देण्याचा काही प्रश्न नाही. आता यांचं जे संख्या स्वरूपामध्ये कन्वर्ट होतं त्याला करूया. 4 फॅक्टोरियल म्हणजे 24 आणि 6 फॅक्टोरियल म्हणजे 720. यांचा गुणाकार जो काही मिळेल तो तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. 4 फॅक्टोरियल 24 आणि 720. चला गुणाकार करूया. 24 0 0, 24 0 0, 24 दुने 48 चा 8, 24 दुने 48 चा 8, 4 शिल्लक, 24 7 168, 168 अधिक 4 172 म्हणजे 17,280. 17,280 इतक्या पद्धतीने जर स्वर एकत्र येतील तर त्याला लिहावं लागेल 17,280. तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळत नाही, सेकंड मध्ये मिळत नाही, थर्ड मध्ये मिळत नाही, ऑप्शन नंबर 4 मध्ये पण मिळत नाही. तर ऑप्शन नंबर 5 बघा, नॉट म्हणजे यापैकी नाही. आता हाही जे नॉट असतं यापैकी नाही, हे काही तुम्हाला म्हणजे कोणत्या काही प्रश्नांची उत्तरं जिथे पहिल्या 4 ऑप्शन मध्ये मिळत नसेल तर त्याचं उत्तर नॉट केल्या जातं. राईट. चला, हा होता पहिला प्रश्न. त्यानंतर पुन्हा बघूया समोर.
तसं यामध्ये बघा ऑप्टिकल, ऑप्टिकल या शब्दापासून असे किती शब्द तयार करता येतील ज्यामध्ये सर्व स्वर, अगेन सर्व स्वर एकत्र असतील. चला स्वर बाजूला काढा. इथे ओ आहे, काढला बाजूला. इथे आय आहे, हा पण काढला बाजूला. आणि इथे ए आहे, याला पण काढूया बाजूला. राईट, हे तिन्ही स्वर एकत्र यायला पाहिजे गुणीला व्यंजन बघा किती आहे, पी टी सी एल, पी टी सी एल. आणि जितके व्यंजन असतील त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा ऍड करायचं आहे. चला हे तीन स्वर म्हणजे 1 2 3 तीन फॅक्टोरियल नुसार होतील गुणीला पी टी सी एल, हे तर 4 झाले, 4 + 1 4 + 1 5 फॅक्टोरियल याला घेऊया. 3 फॅक्टोरियल म्हणजे 6, 5 फॅक्टोरियल म्हणजे 120 आणि यांचा गुणाकार करणे 12 सकम 72 म्हणजे 720 वेगवेगळ्या पद्धतीने यांना लिहिता येईल जर सर्व स्वर एकत्र असतील. 720 हे असायला पाहिजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर. जसं मागच्या प्रश्नामध्ये केलं तसंच इथे केलं. मागच्या प्रश्नाचं उत्तर नॉट मिळालं, बट इथे मिळतोय तुम्हाला 720. चला तसंच समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 3 ला बघा, मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स या शब्दाला किंवा या शब्दापासून असे किती शब्द तयार करता येतील ज्यामध्ये सर्व स्वर पुन्हा स्वर एकत्र आहेत. आता एकत्र स्वर आहेत, काढून घेऊ आपण एकत्र स्वर वेगवेगळे. चला मॅथमॅटिक्स मध्ये हा ए मिळतोय, लिहून घ्या इथे ए. देन इथे ई मिळतोय, हा ई पण लिहिलाय. देन इथे ए मिळतोय, पुन्हा हा ए लिहिलाय इथे. देन इथे आय मिळतोय, आय पण लिहिलाय. पुन्हा काही मिळतोय का बघा तर नाही, पुन्हा काही मिळत नाही. त्याशिवाय कन्सोनेंट्स बघा काय काय शिल्लक राहिले. हा एम राहिलाय, एम इथे लिहूया. देन हा टी राहिलाय, एच राहिलाय, हा टी आणि एच इथे लिहूया. देन हा एम टी सी एस, एम टी सी एस. व्यंजन वेगळे लिहिले, स्वर वेगळे लिहिले. स्वर बघा 1 2 3 4 आहे, तर 4 फॅक्टोरियल घेऊया. पण आता रिपिटेशन आहे स्वर मध्ये. मगाशीच्या 2 प्रश्नांमध्ये रिपिटेशन नव्हतं. इथे ए ए बघा 2 वेळेस आलेला आहे, ए 2 वेळेस आलेला आहे, त्यामुळे 2 फॅक्टोरियलने याला भाग देऊ, याला भाग देऊ गुणीला. हे टोटल काउंट करा, 1 2 3 4 5 6 7 प्लस 1, एक ऍड करायचं आहे, 7 + 1 म्हणजे 8 फॅक्टोरियल. तो किती झालाय, 8 फॅक्टोरियल. डिव्हिजन इथे पण रिपीट झालेलं दिसतंय बघा. काय रिपीट आहे तर हा एम आणि हा एम 2 वेळेस झालाय म्हणजे 2 फॅक्टोरियल गुणीला बघा हा टी आणि हा टी हा सुद्धा 2 वेळेस रिपीट झालाय, 2 फॅक्टोरियल. कंडिशन ही दिली आहे स्वर एकत्र असायला पाहिजे, बट रिपीटेशन आहे तर तितक्याने आपण भाग देऊ. हे मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलंय, त्याला अप्लाय केलं. चला यांना संख्या स्वरूपात कन्वर्ट करू. 4 फॅक्टोरियल, 4 फॅक्टोरियल म्हणजे 24 भाग 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 गुणिला 8 फॅक्टोरियल म्हणजे 40,320 भागीला 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 गुणिला 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. 2 गुणिला 2 गुणिला 2 म्हणजे झाले 8. या 8 ने या 24 ला भाग देऊ, 8 त्रिक 24 आणि या 3 ने याला गुणाकार करून घेऊया म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर तयार होईल की 3 0 0 3 दुने 6 3 त्रिक 9 3 0 0 आणि 3 चौक 12 म्हणजे 120960 इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने मॅथमॅटिक्स या शब्दाला लिहिता येईल जर स्वर एकत्र असतील तर. आणि ते मिळतं तुम्हाला ऑप्शन नंबर 3. रिपिटेशन आहे म्हणून भाग दिला. राईट, थोडाफार कन्फ्युजन असेल समोरच्या प्रश्नामध्ये दूर करून देतो. की क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 4 की कॉर्पोरेशन या शब्दापासून असे किती शब्द तयार करता येतील ज्यामध्ये सर्व स्वर नेहमी एकत्र एकत्र. पुन्हा तीच कंडिशन दिलेली आहे, पुन्हा स्वर बाजूला काढा. स्वर कोण कोण मिळतात इथे, ओ मिळतोय, हा ओ मिळतोय, ए मिळतोय, देन आय मिळतोय आणि ओ मिळतोय. राईट, तर याला बाजूला काढा. ओ अगेन ओ, मग ए, मग आय आणि ओ. शिल्लक असलेले कन्सोनंट लिहा, सी आर पी आर टी एन. लिहून घ्या, सी आर पी आर टी एन. काही शिल्लक राहिलं का,
CRP देन RTN लिहून घेतलेत. चला टोटल याला काउंट करूया 1 2 3 4 5 म्हणजे 5 फॅक्टोरियल. रिपीटेशन काही आला का बघा, तर ओ ओ ओ 3 वेळेस आहे तर 3 फॅक्टोरियलने याला भाग देऊ गुणिला याला हे एकत्र होते बरं का, तर याच्यामध्ये 1 ने वाढ होईल. 1 2 3 4 5 6 6 अधिक 1 7 फॅक्टोरियल. डिव्हिजन रिपीट काही दिसतं का, तर आर आणि आर रिपीट दिसतोय म्हणजे 2 फॅक्टोरियल. पुन्हा काही रिपीट दिसतोय का इथे, नाही. राईट, हे 6 होते प्लस 1 7 फॅक्टोरियल. याला संख्या स्वरूपामध्ये कन्वर्ट करून घेऊया. 5 फॅक्टोरियल म्हणजे 120, 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 गुणिला 7 फॅक्टोरियल म्हणजे 5040 भागीला 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. चला 6 गुणिला 2, 6 गुणिला 2 झालाय 12. 12 ने याला जर भाग दिला तर 12 10. राईट, आणि या 10चा गुणाकार याच्यासोबत करणे आहे 5040 सोबत, तर 5040 गुणिला 10 केला तर 1 शून्य एक्स्ट्रा जुळेल. म्हणजे इतक्या पद्धतीने कॉर्पोरेशन या शब्दाला लिहिता येईल तुम्हाला, जर स्वर नेहमी एकत्र असतील तर. दॅट इज ऑप्शन नंबर डी. अगदी साधा सोपा भाग आहे बरं का, बट ग्रॅज्युएट लेवलच्या परीक्षांमध्ये जास्त विचारले जातात. हे कंडिशनल, त्याला म्हणतात कंडिशनल परम्युटेशनचे क्वेश्चन्स. राईट, बट ग्रॅज्युएशनमध्ये जरी विचारले जात असतील तरी क्लास 4च्या परीक्षांमध्ये यायला काही वेळ लागणार नाही. चला क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघूया. सर्क्युलर टाईपवर जर असेल तर कसं करणे आहे. राईट, हा तर एकदम 2 सेकंदाचं उत्तर असतं. याचं काय असतं लक्षात घ्या की हा वर्तुळाकृती, 4 व्यक्ती वर्तुळाकृती स्वरूपात बसल्या, एक इथे एक इथे एक इथे एक इथे पुढे, तर ते किती पद्धतीने बसू शकतात, तर बिलकुल लक्षात घ्या की जितके व्यक्ती बसले असतील वर्तुळाकृती स्वरूपात, जितके जितके त्याच्यापेक्षा 1 ने कमी करायचा. काय करायचा, 1 ने कमी, आणि तितके फॅक्टोरियल तुमचं उत्तर होतं. किती व्यक्ती बसले, तर 4, तर 4 वजा 1, 4 वजा 1 म्हणजे 3 फॅक्टोरियल. याला फॅक्टोरियल मध्ये कन्वर्ट करायचं असतं. 4 वजा 1 फॅक्टोरियल म्हणजे 3 फॅक्टोरियल, हे होतं तुमचं उत्तर. जितके समजा 10 व्यक्ती बसले असतील तिथे 10 वर्तुळाकृतीमध्ये, तर 10 वजा 1 करून घ्या, 9 फॅक्टोरियल तुमचं उत्तर. 15 व्यक्ती बसले असतील तर 15 वजा 1 14 फॅक्टोरियल तुमचं उत्तर असायला पाहिजे. इथे 4 व्यक्ती होते तर 4 वजा 1 3 फॅक्टोरियल, आणि 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 पद्धतीने बसता येईल. 3 फॅक्टोरियल आपला काय बोलतोय 6. जर वर्तुळाकृती सर्क्युलर शेप मध्ये बसले असतील तर जितके व्यक्ती बसले असतील त्याच्यामधून 1 कमी करणे, बस प्रश्नाचं उत्तर संपतं. जसं हा प्रश्न बघा की 9 व्यक्ती बसलेत वर्तुळाकृती स्वरूपात, किती पद्धतीने बसता येईल, तर 9 वजा 1 फॅक्टोरियल या पद्धतीने बसता येईल. तर 9 वजा 1 म्हणजे 8 फॅक्टोरियल हे उत्तर असायला पाहिजे, जे तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये असतं. कधी कधी हे संख्या स्वरूपात दिल तर 8 फॅक्टोरियल तुम्हाला माहिती आहेतच, 40,320 वेगवेगळ्या पद्धतीने बसता येईल. सर्क्युलर मध्ये असेल वर्तुळाकृती स्वरूपात जितके व्यक्ती असतील 1 ने कमी करा, प्रश्नाचं उत्तर घेऊन जा. बिलकुल डोक्यात टाकून ठेवा, जर आला कधी प्रश्न तर इन्स्टंट सॉल्व्ह व्हायला पाहिजे. राईट, हे होते परम्युटेशनचे काही अतिरिक्त कंडिशनल टाईपचे उदाहरण. राईट, यानंतर आपल्याला टर्न होणे कॉम्बिनेशनवर. कॉम्बिनेशन म्हणजे निवड करणे. निवड हे परम्युटेशन होतं. परम्युटेशन म्हणजे संयोजन करणे, म्हणजे अरेंजमेंट करणे, आणि कॉम्बिनेशन म्हणजे निवड. तर ती निवड कशी केल्या जातं तर ते नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला डेफिनेटली मिळेल. राईट, आजचं लेक्चर इथेच, पुन्हा कॉपीमध्ये नोट करून ठेवा. नक्कीच तुम्हाला समोरच्या परीक्षांमध्ये कुठेतरी याच्यावर प्रश्न पडतील. ओके, थँक्यू.